देवेंद्र फडणवीसांनी पवार, आदित्य, उद्धव ठाकरेंवर आरोप करण्यासाठी दबाव आणला. अनिल देशमुखांचा आरोप. मिरजेच्या समित कदमसोबत आरोपांची प्रतिज्ञापत्र पाठवल्याचा पुन्हा दावा. अनिल देशमुखांनी फडणवीसांबाबत केलेला दावा खरा. समित कदम यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचं कारण काय? संजय राऊत यांचा सवाल. सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची मातोश्रीवर धडक. उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणावरची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी. पवारांनंतर आता ठाकरे शिष्टमंडळाच्या रडारवर. पुण्यातल्या पूरस्थितीला जबाबदार ठरवत सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन. पण खलाटे यांना बळीचा बकरा बनवल्याची चर्चा. खलाटे रात्रभर एकता नगरमध्ये पूरस्थिती हाताळत होते अशी माहिती. लाडकी बहीण योजनेला पैसे कसले देता? कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या. बच्चू कडूंची मागणी. राज्यपालांचा बंगला विकून टाका. 1,00,000 कोटी येतील असाही सल्ला. महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शरद पवारांना भीती. पुरोगामी विचारांची परंपरा हे महाराष्ट्राचं सुदैव असंही मत. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात. नीटवरील सुनावणीमुळे सुनावणी लांबली होती. लोकसभेत आज अर्थसंकल्पावर चर्चा. राहुल गांधींच्या भाषणाकडे सरकार आणि विरोधी पक्षाच्या नजरा. वादग्रस्त मनुस्मृतीमधले श्लोक प्रस्तावित अभ्यासक्रमातून वगळण्याचा अखेर निर्णय. जवळपास 4,000 हरकतींनंतर एससीईआरटीचा फैसला. पूजा खेडकरांचा शोध मंदावल्याची चर्चा. हजर होण्याच्या मुदतीला 6 दिवस उलटल्यावरही यूपीएससीचा जाब विचारण्यास नकार. पावसाच्या विश्रांतीमुळे कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीमध्ये 1 फुटानं घट. सांगलीतही कृष्णेची पातळी 38 फुटांपर्यंत कमी झाल्यानं पुराचा धोका टळला. पुण्यातील खडकवासला धरणातून 22,000 क्युसेकनं विसर्ग. भिडे पूल पाण्याखाली. भारताला आजही पदकाची आशा. मनू भाकरनंतर रमिता जिंदालही अंतिम फेरीत दाखल. तर अर्जुन बबुताही पुरुष नेमबाजांच्या 10 मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत. मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुख यांचं निधन. गर्भसंस्कार, नवजात शिशु आणि माता यांचा आहार या विषयावर महत्त्वाचं कार्य. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शी द फडणीस यांचं आज 100रीत पदार्पण. पुण्यामध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत शी द 100 महोत्सवाचं आयोजन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.